सर्वांना नमस्कार. कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष यांच्यातर्फे गुरुवारी आपण निशुल्क व्याख्यानमाला घेत असतो. विविध तज्ञ व्याख्याते मंडळी आपल्या या कार्यक्रमाला आमंत्रित असतात. तर साधारण 1 वर्ष आपल्या या ग्रुपला झालेले आहे. युट्यूबला देखील तुम्हाला जर काही बघायला मिळत नाही तर तुम्ही आमचे जे कार्यक्रम आहेत ते युट्यूबच्या माध्यमातून देखील बघू शकता. तर तुम्ही आज आपले वक्ते आहेत श्रीरंग श्रीनिवास हिरलेकर सर, ज्येष्ठ ज्योतिर्विद आहेत अमरावतीहून. त्यांचा मी थोडक्यात परिचय आपल्याला करून देते. आदित्य सायंटिफिक आर्ट्स या नावाने 1983 पासून शालेय महाविद्यालयीन प्रयोगशाळांना उपयुक्त इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन ते करत असत. विज्ञान क्षेत्रासोबतच वाचन, लेखन, व्याख्यान, अनेक ग्रंथाचे परीक्षण, प्रस्तावना, अभिप्राय असे मराठी, इंग्रजी, संस्कृत पुस्तकांचे भाषांतर इतकेच नव्हे तर संपादन, साहित्य क्षेत्रात देखील ते प्रसिद्ध आहेत. काही नियतकालिके म्हणजे पेपर, दैनिक हिंदुस्तान, दैनिक तरुण भारत, पुण्याचे व्यापारी मित्र, मुंबईचे अर्थशक्ती यांचे नियमित स्तंभलेखक असून जिज्ञासा, ज्ञानरंजन आणि प्रबंधाची बीजे हे स्तंभ अनेक मान्यवरांच्या आदराचे विषय झालेले आहेत. विविध विषयांवर वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून 150 पेक्षा अधिक वैचारिक लेख त्यांनी लिहिलेले आहेत. त्यांची प्रकाशित पुस्तके देखील बरीच आहेत. नेट बँकिंग, ई बँकिंग, हिंदू गोत्र विचार, सुलभ पंचांग वाचन व कुंडली लेखन, हिंदू धर्मशास्त्र असे सांगते, मराठी भाषा शंका समाधान, असे का व कसे, तसेच बिझनेस गाथा, मल्ल पुराणम, त्याचबरोबर अप्रकाशित काही साहित्य त्यांची आहेत. विष्णू सहस्रनाम, संपूर्ण पराशर संहितेचे मराठी भाषांतर त्यांनी केलेले आहे. त्याचबरोबर सह्याद्री दूरदर्शन मुंबईवर इंटरनेट बँकिंग तज्ञ म्हणून मार्गदर्शनपर अनेक त्यांचे कार्यक्रम देखील झालेले आहेत. तसेच अमरावती आकाशवाणीवर त्यांच्या लेखनातील वैविध्यतेवर मुलाखती देखील झालेल्या आहेत. तर आज एक वेगळा विषय घेऊन सर येणार आहेत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आपले व्याख्यान सुरू करावे. स्वागत आहे सर, सुरू करावे. नमस्कार. आपला आजचा व्याख्यानाचा योग बरेच दिवसांनी आला. तसं 6-7 महिन्यापूर्वीच आपण एकदा ठरवलेलं होतं, पण मला माहित नाही त्या दिवशी अचानक काय प्रॉब्लेम आला, अडचण आली आणि तो योग आपल्या हेमंत रणनवडे यांनी लक्षात ठेवून आज मुद्दाम आयोजित केला. याबद्दल सर्वांना धन्यवाद. तर आता आपला आजचा विषय आहे ज्योतिष शिक्षणाकरता किंवा उत्तम ज्योतिषी होण्यासाठी ज्योतिषाचा अभ्यास तर हवाच, पण ज्योतिषासोबत गणित आणि संस्कृत याचं अतिशय महत्व आहे. आणि अनेकांना हेच पटत नाही की गणिताचं महत्व काय आहे, संस्कृतचं महत्व काय आहे. सर्व तर आता भाषांतर उपलब्ध आहे. गणित करायला कॅल्क्युलेटर आहे, संगणक आहेत, सर्वजण ते मोबाईलवरचे ज्योतिषाचे विविध ऍप वापरतात. असं असताना आम्हाला गणिताचं महत्व का, गणित शिकणं का आवश्यक आहे ज्योतिषासाठी, असा एक सरसकट प्रश्न विचारला जातो. तत्पूर्वी ज्योतिषाबद्दल जर बोलायचं तर आपल्याकडे एक श्लोक आहे प्रसिद्ध, यथा शिखा मयूराणाम नागानां मणयो यथा तथा वेदांग शास्त्राणाम ज्योतिषम मूर्धनी स्थितम. याचा अर्थ काय? आपल्याकडे 4 वेद, फार मोठी ज्ञान परंपरा आहे आपल्याकडे. 4 वेद आहेत, 6 शास्त्र, 14 विद्या, 18 पुराण, 64 कला आणि 108 उपनिषद. हे मी अतिशय थोडक्यात सांगितलं आहे. इतकं सगळं असताना यातल्या 6 शास्त्र जी सांगितली आहेत, या 6 शास्त्रात सर्वात महत्वाचं कुठलं तर ज्योतिष. आणि याच्यासाठी त्यांनी उपमा काय दिली आहे, यथा शिखा मयूराणाम, मोराच्या डोक्यावरील पिसारा हा जसा महत्वाचा, नागानाम मणयो यथा, एखादा जातिवंत नाग, त्याचं महत्व कधी, त्याच्या डोक्यावर मणी असला तर त्याच्या मण्याचं महत्व आहे.
मोराच्या पिसाळ्याचं महत्व आहे, तसं सर्व 6 शास्त्रात सर्वात महत्वाचं म्हणजे ज्योतिष असं सांगण्यात येतं. आणि हे ज्योतिष शिकण्यासाठी आपल्याला गणिताची आवश्यकता आहे, संस्कृतची आवश्यकता आहे, असं माझं म्हणणं आणि याला पूरक म्हणून मी काही गोष्टी बोलणार आहे. सर्वात प्रथम आपण गणिताचं महत्व का हे बघू. मगाशी म्हटलं कॅल्क्युलेटर आहेत, संगणक आहेत, एकदम खरं. आणि गणिताचा उपयोग होत नाही असं कुठलाही विषय नाही. अगदी दैनंदिन सकाळी उठलं, दूधवाल्याचा हिशोब, भाजी आणायला गेलं, भाजीचा हिशोब. आपल्यापेक्षा अशिक्षित म्हणवणारी भाजीवाली, तिचं गणित लवकर होतं आणि आपण कॅल्क्युलेटरवर करता करता अडखळतो. त्याच्यासाठी आता पूर्वीची पद्धत तर जवळजवळ लुप्तप्राय झाली आहे. 2.5 की, 3.25 की, 1.5 की, पाऊण की, पाढे पाठ असणं, हे आता सगळं जवळ गेल्यात जमा आहे. सुदैवाने माझं ते झालेलं आहे. पूर्वीच्या पिढीतल्या बऱ्याच लोकांना येतात आणि त्याचं महत्व इतकं आहे, हे कामं करताना समजतं. भाजीवालीचा हिशोब आपल्या आधी होतो, की अमुक किलो रेटनी जर ही भाजी घेतली, 3.5 किलो घेतली तर किती? हे तिचं गणित आपल्या आधी होतं आणि आपण कॅल्क्युलेटरवर करताना अडखळतो. हे आपल्या अनेकदा अनुभवात येतं. किंवा घरात लहान मोठं काम असलं, एखादी हॉलमधले रिनोव्हेशन करायचं आहे, ज्योतिषी सांगतात, की कुंडली पाहून तुम्ही आता या घराचं असं रिनोव्हेशन करा. ही भिंत काढा, तिकडे बांधा, तिकडची भिंत काढा, मागे बांधा, पुढे बांधा. गोष्ट असते लहानशी. 12 फूट बाय 10 फूट बाय 9 फूट एवढी भिंत जरी बांधायची असली, तर साधारण विटा किती लागतील? आपण नाही सांगू शकत. वास्तविक काय आहे, विटेची लांबी 9 इंच, जाडी 4 इंच. भिंतीचा एरिया आपल्याला माहिती आहे. 12 फूट बाय 10 फूट आणि 9 फूट उंच. एवढ्या जर भिंती बांधायच्या आहेत, विटांची मापं माहीत आहेत, तर वास्तविक आपल्याला हे गणित आपलं करता आलं पाहिजे. पण आपण सांगू शकत नाही आणि काही चलाख कामं करणारे ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर याचा गैरफायदा घेतात आणि आपल्याला सांगतात 2 ट्रक विटा आणा आणि उरलेल्या विटा पडून राहतात. तर हे होऊ नये म्हणून प्राथमिक गणित आलं पाहिजे आणि हे गणित येण्यासाठी एकदम तुम्हाला रँगलरच व्हायला पाहिजे असं नाही. गणितात साधारण 12वी पर्यंत जेवढं आपलं गणित झालेलं आहे, गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, काही कोष्टकं, मोजमापाची लांबी, रुंदी, उंची, वजन वगैरे, ही जरी कोष्टकं आपण मनापासून केलेली असतील, तर हे गणित काही तेवढं अवघड नाही आणि इतक्या मोठ्या गणिताची सुद्धा आवश्यकता ज्योतिष कुंडली करताना आहेच असं नाही. सूक्ष्म उत्तरासाठी पुढे करावं लागतं. कॅल्क्युलेटर, कॉम्प्युटरचा वापर मी करत नाही असं नाही. पण मला तोंडी गणितं चटकन करता येतात. आणि आता कॅल्क्युलेटरचा उपयोग करता करता कशा अडचणी येतात, कुंडलीमध्येही करताना तुमच्या लक्षात येईल. समजा 27 नक्षत्र आणि 12 राशी, म्हणजे एका राशीत किती नक्षत्र आली? तुम्ही पाठांतराने पटकन सांगाल. पण जर तुम्हाला विचारलं हे गणिताने काढा, तर तुम्ही 27/12 जर केलं, पाढे सर्वांना येत नाही. अशा वेळेला कॅल्क्युलेटर काढला आणि 27/12 केलं, तर उत्तर कॅल्क्युलेटरवर येतं 2.25. आता या 0.25चं काय करायचं? डेसिमल. त्या डेसिमलचं अपूर्णांक पूर्णांकात रूपांतर करून कसं करायचं हे कॅल्क्युलेटरने जरी सांगितलं 2.25 नक्षत्र म्हणजे एक रास, हे बरोबर आहे. पण म्हणजे काय करायचं, इथे अडखळतात किंवा 0.25 नक्षत्राचं चरण करायचे, त्याच्यातून म्हणजे इतके नक्षत्र, इतके चरण, हे गणित कॅल्क्युलेटर हातात असूनही आपल्याला करता येत नाही. याच्यासाठी प्राथमिक गणिताचा अभ्यास हा असलाच पाहिजे. दुसरं, ज्योतिषशास्त्रामध्ये आपण हे जे नेहमी दशांश गणित करतो, दशांश चिन्ह म्हणजे 0 ते 9, 1 ते 9 आणि शेवटी 0 याचा उपयोग करून केलं ती दशांश पद्धत. ज्योतिषामधली पद्धत थोडी निराळी आहे. दशांश तर आहेच आणि कॅल्क्युलेटर दशांश पद्धतीवर चालतो.
तर त्यामुळे कॅल्क्युलेटरने जेव्हा तुम्ही 27 नक्षत्र भागिले 12 राशी असं करता, ते उत्तर येतं 2.25. ज्योतिषातली गणितं दशांश मध्ये आहेत असं नाही. ती 3, 6 म्हणजे षष्ठांश, द्वादशांश अशा पद्धतीने ज्योतिषातली गणितं आहेत. म्हणजे 6 झाल्यावर पुन्हा जसं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 0 झाले की 10 करतो आणि पुन्हा 11 म्हणजे पुन्हा 1, 2, 3, 4, 5 करतो. षष्ठांश पद्धतीमध्ये काय होतं, 1 ते 6 झालं की पुन्हा त्याच्यानंतर काउंटिंग सुरू होतं 1 ते 6 या पद्धतीने. द्वादशांश पद्धत म्हणजे आपलं परिचित आहे घड्याळ. 1 वाजल्यापासून 12 वाजल्यानंतर मग 13 वाजले तर म्हणता आपण पुन्हा 1, 2, 3 असं काउंटिंग सुरू करतो. किंवा अगदी रेल्वे पद्धतीचं 24चं घड्याळ जरी घेतलं तरी 24 झाल्यावर पुन्हा 1, 2, 3, 4. तर ही द्वादशांश पद्धत. षष्ठांश पद्धत किंवा 3च्या पटीतली पद्धत अशी पद्धती ज्योतिषात आहे. तर अशा पद्धतीत असताना हा जो कॅल्क्युलेटर दशांश पद्धतीवर चालणारा आहे, हा जरी उपयोग असला तरी त्याचा उपयोग करून आपली उत्तरं शोधून काढणं, त्याच्यासाठी सुद्धा मूळ गणिती डोकं, गणिती बुद्धी ही आवश्यकच आहे. त्याशिवाय नुसता कॅल्क्युलेटर किंवा कॉम्प्युटर किंवा ज्योतिषातले विविध ॲप आहेत, ॲस्ट्रोडेस हे सगळं मी सुद्धा वापरतो, वापरत नाही असं नाही. पण मूळ गणित मला येतं, त्यामुळे कुंडली जशी समोर आली, तर मी चटकन माझं काही उत्तर किंवा माझं काही आराखडे सांगू शकतो. आता कधी-कधी ज्योतिषाकडे विविध कुंडल्या येतात. आता कुंडली सोडवणं हा प्रकार नंतर. जातकाला सुरुवातीला आपण जर काही प्राथमिक प्रश्न विचारले किंवा जातकाकडे बघितलं, त्याच्या वयाचा सहसा अंदाज येतो. आता हा अंदाज आल्यानंतर ही कुंडली त्याला सुटेबल आहे की नाही, हे कुंडली बघून सांगता येतं. त्याला काही प्राथमिक प्रश्न विचारावे. तुमच्या सर्वांचा ज्योतिषाचा अभ्यास झालेला आहे. पण जर त्याला विचारलं, कुंडलीमध्ये रवी वरनं सर्वसाधारण जन्म वेळेचा अंदाज येतो. म्हणजे सर्वसाधारण वेळा म्हणतो, की सकाळचा जन्म की दुपारी माध्यान्हाचा, संध्याकाळचा जन्म का मध्यरात्रीचा, एवढा अंदाज एका रवीच्या पोझिशनवरनं येतो. कसं, साधारण पहाटेच्या वेळेचा जन्म असेल तर सूर्य हा कुठे असतो? लग्नस्थानी असतो. पहाटेच्या थोडा आधी असेल तर लग्नाच्या आधीची स्थान, म्हणजे जे द्वितीय स्थान, तृतीय स्थान तेवढ्यात कुठेतरी असतो. सूर्योदयानंतर असेल तर 12वं स्थान किंवा 11वं स्थान इतपत असतो. मध्यान्हाचा जन्म म्हणजे दुपारी 12च्या सुमारासचा थोडासा मागे पुढे असा जन्म असेल तर सूर्य हा दशम स्थानात असतो. संध्याकाळचा जन्म सूर्य सप्तमात असतो आणि मध्यरात्रीचा जन्म हा चतुर्थात असतो. आता ही जी कुंडलीतली स्थानं आहेत, ही आपल्या सर्वांना माहिती आहे असं धरून मी हे बोलतोय. कारण आत्ता मला कुंडली शिकवायची नाहीये, तर त्यातल्या गणित आणि संस्कृतबद्दल बोलायचं आहे. तर सूर्याच्या पोझिशनवरनं आपण जन्मवेळ जातकाची बरोबर आहे किंवा नाही, किंवा त्यांनी सांगितलं माझा जन्म सकाळी 5 वाजताचा आहे आणि सूर्य जर कुंडलीत भलतीकडेच असेल, तर समजायचं ही कुंडली चुकीची आहे. मग ते पुढे सोडवण्यातही काही अडचण नाही. त्याच्यानंतर सूर्यावरनं जसं आपल्याला जन्मवेळ समजते, चंद्रावरनं आणि सूर्यावरनं या दोघांवरनं तिथीचा अंदाज येतो. तुम्हाला माहिती आहे, अमावस्या म्हणजे चंद्र आणि सूर्य एकत्र असणं. आता शुक्ल पक्ष म्हणजे अमावस्येनंतरचा पक्ष, या दिवसात चंद्र हळूहळू वाढत जातो पौर्णिमेपर्यंत तो. आता सर्वसाधारणपणे 1 महिन्यात चंद्राची एक सायकल म्हणजे कुंडलीतल्या 12 राशीचं भ्रमण पूर्ण होतं. आता 12 राशीचं भ्रमण पूर्ण झालं तर चंद्र जर सूर्याच्या अलीकडे असला, त्याच्यावरनं समजतं हा जन्म शुक्ल पक्षातला आहे का कृष्ण पक्षातला आहे का पलीकडे आहे. दोन्ही एकत्र असतील तर अमावस्येचा जन्म असेल. चंद्र सूर्याला ओलांडून पुढे गेला असेल तर तो प्रतिपदा, द्वितीया म्हणजे शुद्ध प्रतिपदा, द्वितीया, तृतीया या गतीने आपण सांगू शकतो. आणि त्याच्या आधी असेल
हा कृष्ण पक्षातला जन्म आहे. कृष्ण पक्षात कारण शेवटचा दिवस अमावास्या येईल तेव्हा चंद्र आणि सूर्याची युती होईल. आता चंद्र हा सूर्यापासून किती अंश पुढे आहे किंवा किती अंश मागे आहे याच्यावरून, कारण तो महिनाभर म्हणजे सर्वसाधारण आपण बोलूया 30 दिवसात, ऍक्च्युअल तसं होत नाही 30 दिवसात, 27 दिवस काही तास काही मिनिट इतक्या याच्यात चंद्र 12 राशी पूर्ण करतो. तर असं असताना चंद्र सूर्याच्या मागे किंवा पुढे किती अंश आहेत, कुंडलीत अंश लिहिलेले असतात प्रत्येक ग्रहाचे. त्या ग्रहांच्या अंशावरून चंद्राचे अंश, सूर्याचे अंश यांच्यातला फरक काढून आपण तिथीबद्दल नक्की बोलू शकतो की या व्यक्तीचा जन्म कोणत्या तिथीला आहे. तसं नक्षत्र, आता चंद्र एकूण पूर्ण कुंडली ही 360 अंशाची. चंद्र प्रत्येकच ग्रह 360 अंशातून फिरणार आहे. सूर्याची गती आपल्याला माहित असते, साधारण 360 दिवस वर्षभरात तो पूर्ण कुंडलीतले 12 ग्रह भ्रमण करतो. चंद्र दर महिन्याला भ्रमण करतो. इतर ग्रहांच्याही गती लिहिलेल्या असतात. तर चंद्र सूर्याच्या गतीवरून तिथी सांगता येते त्याच्यातले नक्षत्र. आता एक एक नक्षत्रातून चंद्र जेव्हा भ्रमण करतो, 12 राशीतून भ्रमण करतो, 12 राशी म्हणजे 360 अंश, एक रास ही 30 अंशाची. आणि त्या एका राशीचं मगाशी जसं सांगितलं, राशीच्या राशीचक्राला 12ने बघितलं की येतं उत्तर नक्षत्राचं. साधारण 2.25 नक्षत्र म्हणजे एक रास. तर याचा अर्थ काय होतो, 30 अंश 360 अंशाचा पूर्ण सर्कल, त्याच्यात 12 राशी म्हणजे 360 भागिले 12, याचा अर्थ होतो 30 अंशाची एक रास. 30 अंशाच्या एका राशीला 27 नक्षत्र, 30 अंशाला एका राशीत 2.25 नक्षत्र येतात. 2.25 नक्षत्र म्हणजे एका नक्षत्राचे 4 चरण, दुसऱ्या नक्षत्राचे 4 चरण, तिसऱ्या नक्षत्राचा 1 चरण, याप्रमाणे 9 चरणामध्ये एक रास पूर्ण होते. याच्यावरून या व्यक्तीचा जन्म कोणत्या नक्षत्रात कितव्या चरणावर झालेला आहे हा अंदाज येतो. याच्यावरूनच पुढे महादशा ठरत असते. तर हा एक अंदाज येतो. त्याच्यानंतर कुंडलीतला गुरु हा कुठे आहे. बरं, आता चंद्र आणि सूर्य हे वर्षभरात रिपीट होत आहेत, पण एखादी कुंडली दीर्घ आयुष्याची आहे किंवा एक ठराविक वर्षाच्या पलीकडे वय झालेलं आहे, तर आता ही कुंडली बरोबर आहे किंवा चूक आहे. जसं आपण चंद्र सूर्यावरनं वेळ बघितली, तिथी बघितली, नक्षत्र बघितलं, तसं आता गुरु ग्रहाच्या भ्रमणावरनं आपल्याला कुंडली बरोबर आहे किंवा नाही हाही अंदाज बांधता येतो. तुम्हाला मी एक सोपं सूत्र सांगतो आज. समजा इसवी सन 1900 ते 1999 या 99 वर्षातला जन्म आहे. तुम्ही मनाशी करून बघा. जन्मवर्ष असेल, जन्मवर्षातले 1900 हा 19 अंक सोडून द्या, राहिले किती. आता जसा माझा जन्म आहे 1959, 1900तले 19 सोडले, राहिले 59. या अंकामध्ये 9 मिळवायचे. मग मी 59 मध्ये 9 मिळवले, 59 आणि 9 68, 68 झाले. त्याला भागायचं 12ने, 68 भागिले 12 म्हणजे 12 पंच 60, बाकी उरली 8. 8 म्हणजे काय, कितवी रास, तर वृश्चिक. याचा अर्थ सरळ सांगता येतो, माझ्या कुंडलीतला गुरु हा वृश्चिकेत असला पाहिजे. कुंडली बघितल्याबरोबर गुरुची पोझिशन जन्माच्या वयावरून सांगता येते. अर्थात हे थोडं मागे पुढे होतं, होत नाही असं नाही, पण आपण जवळ पोचतो. का मागे पुढे होतं, ग्रहाची गती कधी ग्रह वक्री होतो, कधी मार्गी असतो, कधी अतिचार गतीत असतो, जसा सध्या आहे. यामुळे हा अंदाज थोडासा चुकेल, पण पूर्णपणे आपण चुकत नाही. या गुरुवरून आपल्या व्यक्तीच्या कुंडलीतला गुरु कुठे आहे याच्यावरून एक थोडा अंदाज येतो कुंडली बरोबर आहे का. त्याच्यानंतर कुंडलीतलं वय नेमकं काढताना हे जे दीर्घ भ्रमण करणारे ग्रह आहेत, उदाहरणार्थ गुरु हा 12 वर्षात एक राशी चक्र फिरतो.
शनी सर्वसाधारणपणे 29 वर्ष काही महिने इतक्या दिवसात फिरतो. आपण 30 वर्ष समजूया. शनीला 30 वर्ष लागतात भ्रमण पूर्ण करायला. गुरुला लागतात 12 वर्ष. राहू आणि केतूंना 18 वर्ष लागतात 12 राशी पूर्ण करायला. अर्थात ते उलट्या दिशेने फिरतात. पण 12, 18 आणि 30 वर्षाचा शनी, 12 वर्षाचा गुरु, 18 वर्षाचे राहू केतू, या तिघांचा जर आपण लसावी काढला तर तुमच्या असं लक्षात येईल एका ठराविक वेळानंतर ही कुंडलीतले गुरु, शनी, राहू, केतू यांचं रिपिटेशन येतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीने सांगितलं माझं वय 45 आहे आणि आपल्या या तोंडी गणिताने तर गुरु आणि शनीची पोझिशन जमत नसेल तर समजायचं याच्या कुंडलीत गडबड आहे, कुंडलीच मुळात चुकीची आहे. दर 60व्या वर्षी गुरु आणि शनी यांची पोझिशन कुंडलीत रिपीट होते. म्हणजे माझा जर शनी धनुराशीचा असेल आणि गुरु वृश्चिकेचा असेल तर 60व्या वर्षी पुन्हा तीच कंडिशन येते गुरु आणि शनीची. ही एक तोंडी गणिताचा रफ गणिताची पद्धत आहे. याच्यावरून कुंडलीचं जातकाचं तुम्ही वय ठरवू शकता. रवीवरनं मगाशी सांगितलं रवीचा आता महिना कसा ठरवायचा तुम्हाला माहित असेल तर 14 जानेवारीला रवी मकर राशीत येतो. 14 जानेवारी आणि साधारण 360 दिवस वर्षभरामध्ये रवी पूर्ण 12 राशी 360 अंश फिरतो. याचा अर्थ 1 दिवसाचा 1 अंश म्हणजे 30 अंशासाठी 30 दिवस. मग याच्यावरनं सर्वसाधारणपणे 14 जानेवारी ते 14 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी ते 14 मार्च, 14 मार्च ते 14 एप्रिल या पद्धतीने रवी एक एक रास पुढे सरकतो. 14 जानेवारीला काय असतं आपण म्हणतो मकर संक्रांत. म्हणजे 14 जानेवारी ते 14 फेब्रुवारी रवी मकरेत असेल. 14 फेब्रुवारी ते 14 मार्च हा मकरेनंतर कुंभेत असेल. या पद्धतीने रवीच्या पोझिशनवरनं रवी कितव्या राशीत आहे आपण हे बघितल्यावर चटकन म्हणू शकतो की याचा जन्म अमुक अमुक महिन्यातला आहे. त्याच्यानंतर चंद्रावरनं सांगितलं रवी चंद्राच्या पोझिशनवरनं तिथी काढायची. त्याच्यानंतर नक्षत्र काढायचं. गुरु आणि शनीच्या वरून वय शोधायचं. रवीच्या स्थितीवरून तुम्ही जन्माची वेळ अप्रॉक्सिमेट सांगता येते. तशीच अजूनही काही सूत्र आहेत. मी जवळजवळ काही सूत्र मी एकत्र केली, काही सूत्र माझी मी तयार केली आहेत. अशी जवळजवळ 100 सूत्र मी माझ्या मनाशी तयार केलेली आहेत. मी काही दिवसात लवकरच शतसूत्री नावाचंही एक पुस्तक लिहिणार आहे आणि या 100 सूत्रांनी कुंडलीचं चटकन बरोबर आहे किंवा नाही, सूक्ष्म आहे किंवा नाही, किंवा कुणी जर मला तोंडी सांगितलं माझं अमुक अमुक तारखेला अमुक अमुकला असेल तर पंचांग न बघताना मी ती कुंडली मांडू शकलो पाहिजे. आणि किंवा कुंडली जर समोर आली तर मी ती बरोबर किंवा चूक हे सांगू शकलो पाहिजे. हे या गणिताचं महत्व आहे. मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं की आपल्यापेक्षा हे काम करणारे किंवा भाजीवाली किंवा हे या लोकांचं गणित पटकन होतं कारण यांनी प्राथमिक गणिताचा चांगला अभ्यास केला आहे. आता तसंच तुमच्याजवळ समजा पंचांगही नसेल, रोजचा जवळचा मोबाईलही नसेल तर तुम्ही आकाश दर्शन कसं करू शकाल? तर अशा वेळेस जर तुम्हाला प्राथमिक माहिती अवकाश दर्शनाची असली, ग्रहांच्या गती माहीत असतील की कुठला ग्रह किती दिवसात किती किती फिरतो हे माहीत असेल आणि प्राथमिक गणिताची जर तुमची तयारी असेल तर आकाशाकडे बघून जिथे मोकळ्या जागेत, आता मोठ्या शहरात शक्य नाही आहे पण तिथे उंच गच्चीवर उंच टेरेसवर गेले, थोड्याशा अंधाऱ्या जागेत किंवा गावाबाहेर गेले तर असं असताना आकाशाकडे बघून आजचा महिना कुठला, आजची तिथी कुठली, आजचं नक्षत्र कुठलं, इतकंच काय पण आता किती वाजले असतील ही गणित आपण हे सर्व आपण तोंडी गणिताने करू शकतो. सुदैवाने मला ती सवय आहे. उंच डोंगरावर गेलं किंवा गावाबाहेर गेल्यानंतर अवकाशाकडे बघून मी आजची तिथी, नक्षत्र आणि आता किती वाजले या गोष्टी मी चटकन सांगू शकतो कारण मला एक तर त्या अवकाश दर्शनाची सवय आहे, नक्षत्रांची माहिती आहे. सर्वसाधारण किती वेळात किती नक्षत्र ग्रह किती अंतर फिरतात हे एक माहीत असल्यामुळे आणि
भूमिती, ट्रेग्नॉमेट्री याच्यातून मगाशी मी सांगितलं तसं अगदी फार वरचं ज्ञान पाहिजेच असं नाही. पण याचं जर सर्वसाधारण तुमच्या मनात या कल्पना पूर्ण असतील, त्रिकोणाच्या, अवकाशाच्या, सर्कलच्या, स्फिअरच्या, तर यांच्या अभ्यासाने तुम्ही कुठलंही ॲप किंवा कुठलेही कॅल्क्युलेटर्स हे जवळ नसताना तुम्ही आजचा तिथी, नक्षत्र आणि किती वाजले, कुठला ग्रह आता कुठे असेल, याची युती किती दिवसात दुसऱ्या अमुक अमुक ग्रहाशी होऊ शकते, ही गणितं आपण तोंडी गणिताच्या पद्धतीने करता येतात. हे मला या गणिताचं महत्व सांगायचं मला. आणि याच्यासाठी आपल्याकडची मूळ सूत्र माहिती पाहिजे, मूळ गणिताची कल्पना पाहिजे. अगदी गणितात फार मोठं रँगलर होऊ नका, पण इतकं तरी तुम्हाला हे माहिती असलंच पाहिजे. आणि हे केल्याशिवाय तुम्हाला पुढचं कुंडलीचं रीडिंग करणं हे जरा अवघड जाईल. आणि आता दुसरं सांगतो, सध्याचा युद्धाचा काळ तुम्ही बघताय, साधारण 2026 सुरू आहे. हर्षल हा ग्रह 84 वर्षात पूर्ण राशीचक्र पूर्ण करतो. तुम्ही बघा, 1940च्या सुमारास महायुद्ध घडलेलं आहे. 1939 ते 1945 इतक्या काळात महायुद्ध घडलं. त्याच्या आधी मागे जा, 1940च्या मागे जगामध्ये अशीच एक मोठी उलथापालथ झाली. साधारण 1856, 1860 या काळात ब्रिटिशांचं राज्य जगभर पसरलं. तिथून 80 वर्षांनी म्हणजे 1940च्या सुमारास दुसरं महायुद्ध घडलं. 1940च्या पासून तिथून 80 वर्ष म्हणजे आताचा 2020, करोना, कोविड, इथून सगळी गडबड सुरू झाली. आणि आता 2026चं हे अमेरिका, इराण वगैरे महायुद्ध. ही सर्व गडबड होण्यासाठी कारक कोण आहे? हर्षल. आणि या हर्षलचं ग्रहभ्रमण साधारण 80 ते 84 वर्षात होतं. याच्यावरनं तुम्ही अंदाज बांधू शकता की पुढची घटना कधी होऊ शकेल. याच्यामुळे म्हणजे आता जर 1926 आहे, तर इथून 80 वर्ष, 82 वर्ष म्हणजे 2006च्या आसपास पुन्हा मोठी घटना होण्याची शक्यता आहे. तर ही सर्व करताना गणिताचा प्राथमिक अभ्यास, सर्व ग्रहांची भ्रमणगती, हे सर्व तुमच्या नजरेमध्ये पाहिजे. नाहीतर मग वेळेवर जर तुम्ही कॅल्क्युलेटर ॲप कराल आणि तेही केल्यानंतर जर त्या कॅल्क्युलेटर दशांश चिन्हावर चालणारा कॅल्क्युलेटर तुम्ही ज्योतिषातल्या षष्ठांश पद्धतीवर वापराल, तर आपली गडबड होते. आपल्याला ती नेमकी उत्तरं काढता येत नाही. आणि मग आपलं प्रेडिक्शन जे चुकतं पुष्कळदा, त्याला कारण असतं की आपला गणिताचा अभ्यासच झालेला नसतो. आता एक गमतीदार प्रश्न मी अनेकांना विचारतो, पण समाधानकारक उत्तर जरी सोपं आहे, तरी ते देऊ शकत नाही. आता चंद्राचं भ्रमण माहिती आहे, सूर्याचं भ्रमण माहिती आहे, ग्रहांचंही माहिती आहे, कुठले ग्रह पूर्वे ते पश्चिम जातात, सगळं माहिती आहे. आता भाऊबीजेच्या दिवशी सर्वसाधारणपणे स्त्रिया चंद्राला ओवाळतात. आता चंद्राला ओवाळताना तो पश्चिमेकडे रात्रीच्या वेळेला तुम्हाला दिसतो, थोडा वेळ दिसतो आणि त्याला ओवाळतात. ठीक आहे. मग त्याच्या 2च दिवस आधी, भाऊबीजेच्या आधी, चंद्र आणि सूर्य अमावास्येला असतात. लक्ष्मीपूजन म्हणजे अमावास्या. तेव्हा जर चंद्र सूर्य एकत्र आहेत, तर जर मी त्यांना विचारलं की तुम्ही रात्रीच्या वेळेला पश्चिमेकडे बघून चंद्र शोधता आणि त्याला ओवाळता, तर हा चंद्र पश्चिमेकडे का बघता? खरं उत्तर अतिशय सोपं आहे. 2च दिवसापूर्वी अमावास्या झालेली आहे. चंद्र सूर्य युतीमध्ये आहेत आणि त्याच्यानंतर 2 दिवसाची जी भाऊबीज म्हणजे यमद्वितीया. तर द्वितीयेला चंद्र हा सूर्य खाली गेला पश्चिमेला, की तिथून 2 दिवसाच्या हिशोबाने पश्चिमेला थोडासा वर दिसेल. पण हे चटकन सांगू शकत नाही. उलट अडखळतात. खरा हा प्रश्न म्हणजे फसवा प्रश्न आहे. चंद्र सूर्याची युती आहे, ती दिवसभर 24 तासाचीच आहे. त्यामुळे सूर्य जरी पश्चिमेला मावळला, तर चंद्रही त्याच्या मागोमागच असणार आहे. इतकं सोपं उत्तर, पण हे सोपं उत्तर अनेक जण देऊ शकत नाही. तर ही गडबड आपली गणितामुळे होते आणि मग पुढचं कुंडलीचं प्रेडिक्शन चुकायला याच्यामुळे हातभार लागतो, की आपली कुंडलीची गणितं आपण कुंडली बघतो आणि पटकन काहीतरी कॉमेंट करतो, हे असं होईल. पण त्याच्यातील जी सूक्ष्मता आहे, नक्षत्रांची गती,
चंद्राची गती कुठल्याही एका ग्रहावरनं चटकन कॉमेंट करू नये की असं असं होईल. आपलं जे फसतं रिडिंग त्याला कारण आहे आपण सूक्ष्म अभ्यास केलेलाच नसतो. ग्रहगती आणि नक्षत्रगती त्यांचा केलेला नसतो. किती अंशात किती डिग्री याच्यात ते पुढे जाणार आहेत मागे येणार आहेत हे सर्व समजण्यासाठी गणिताचा प्राथमिक अभ्यास आणि तो तोंडी गणितासाठी चटकन पाहिजे. हे गणिताचं महत्व आहे. जे कॅल्क्युलेटर किंवा संगणकाने जरी होतं तरी त्याचं कन्व्हर्शन ज्योतिषीय भाषेत करणं याच्यासाठी सुद्धा तुम्हाला गणिताचंच महत्व आहे. तर आता हा मी अर्धा भाग सांगितला. आता संस्कृतचं महत्व काय हे सांगतो. ज्योतिषासाठी संस्कृतचं महत्व. आपले सर्वच ग्रंथ किंवा अगदी जगातील सर्व शास्त्र सर्वच ग्रंथ हे मूळ संस्कृतात आहे. आपल्या भाषेचा अभिमान आहे असं म्हणून मी म्हणत नाही, पण ग्रीक संस्कृती लॅटिन संस्कृतीपेक्षा सुद्धा आपली ही संस्कृती फार पुरातन आहे आणि सर्वात पुरातन भाषा आजच्या दृष्टीने संस्कृतमध्ये आहे. संस्कृतमध्ये जे प्रचंड ज्ञान भांडार भरलेला आहे याचंच रूपांतर म्हणा कन्व्हर्शन म्हणा भाषांतर म्हणा त्याच्यावर लोकांनी केलेले विविध भाष्य असतील ही भाष्य संस्कृतमध्ये झाली. आता संस्कृतवरती तुम्हाला यायला पाहिजे. संस्कृत यायला पाहिजे. आज लोकांना शुद्ध मराठी सुद्धा बोलता येत नाही किंवा आपण काय बोलतो आणि काय लिहितो त्याच्यातून काय विचित्र अर्थ होतात हे सुद्धा नेमक्या पद्धतीने अनेकांना सांगता येत नाही. आणि सर्व आपले ग्रंथ जर संस्कृतात आहेत तर तुम्हाला या संस्कृतचा परिचय तरी पाहिजे. संस्कृतमध्ये अगदी लेखन करा भाषणं द्या असं माझी अपेक्षा नाही, पण संस्कृतचा परिचय पाहिजे. आणि नाही तर अनेक ग्रंथ गडबड होते, अर्थाचे अनर्थ होतात, पाठभेद असतात. पूर्वी हस्तलिखित होती, प्रिंटिंगची व्यवस्था नव्हती. हस्तलिखित असताना अनेकदा काय होतं एका कॉपीवरून दुसऱ्याने लिहून काढायचं दुसऱ्याच्या कॉपीवरून तिसऱ्याने लिहून काढायचं असं करण्यामध्ये पाठभेद तयार होतात. पाठभेद तयार होतात, शब्दाचे अक्षर बदलतात, आपण चुकीचे अक्षर लावतो आणि अर्थाचा अनर्थ होतो. आणि हा अनुभव माझ्यासारख्याला तर अनेकदा येतो. आता नुकतंच मगाशी उल्लेख केला सगळ्यांनी मी काय काय लिहितो करतो. मी नुकतंच मल्ल पुराणम नावाचं एक प्राचीन ग्रंथाचं मराठी भाषांतर केलं. ते हस्तलिखित होतं 12व्या शतकातलं. हस्तलिखित असल्यामुळे अपुरेपणा होता. अक्षरांचे मध्ये दोष होते. पहिल्यांदा तर ते मोडीमध्ये होतं. मी मोडीचं देवनागरीत रूपांतर केलं. आता अजून एक जाता जाता सहज सांगतो, आजच्या विषयाशी संबंध नाही, पण मोडी ही भाषा नाही आहे. मोडी ही लेखनाची पद्धत आहे. कसं लिहून काढायचं ती पद्धत ती लिपी ही मोडी आहे. भाषा मराठीच आहे. तर ते मूळ ग्रंथ मल्लपुराणम हा संस्कृतमध्ये होता आणि मोडी लिपीत लिहिलेला होता. तो मी आधी देवनागरी म्हणजे ते आपण रोज लिहितो वाचतो ती मराठीत तरी लिहिलं तरी ती लिहिण्याची पद्धत ही देवनागरी आहे. त्या देवनागरीत लिहिलं. तर त्या ग्रंथाचं भाषांतर करताना तो मल्लपुराणम म्हणजे कुस्तीगीर व्यायाम या संबंधीचा ग्रंथ आहे. त्याच्यात अनेक शब्दांचे दोष हस्तलिखितामुळे होतात. मला ते सांगायचं आहे संस्कृत येताना तुम्हाला मूळ संस्कृत काय यावं. त्याच्यात एक शब्द असा आला मल्लांनी व्यायाम करण्याच्या पद्धतीमध्ये त्यातले बरेच शब्द आहेत. प्रमदाश्रम हा मल्लांनी करावा असा शब्द त्याच्यात आहे. आता प्रमदाश्रम याचा अर्थ काय लावा. प्रमदा म्हणजे आणि श्रम म्हणजे व्यायाम. प्रमदा म्हणजे स्त्री, तरुण स्त्री व्यवस्थित अशी ती प्रमदा स्त्री आणि श्रम म्हणजे व्यायाम. तर आता प्रमदाश्रम करा म्हणजे एका स्त्रीशी संबंध ठेवावा आणि मल्लांना स्त्रीचा संबंध अजिबात वर्ज्य सांगितलेला आहे. मग हा अर्थ कसा लावायचा तर तो प्रमदाश्रम असावा का प्रगदाश्रम असावा. ती लेखनाची चूक झालेली होती. गदा म्हणजे मोठी गदा घेऊन तो फिरवण्याचा व्यायाम असावा असा अर्थ मी आधी लावला. प्रगदा म्हणजे मोठी गदा फिरवायचा व्यायाम असा मी जेव्हा अर्थ लावला
नंतर माझ्या लक्षात आलं की तसं नाही, प्रमदाश्रमच बरोबर आहे. जरी प्रमदाश्रमचा अर्थ प्रमदा म्हणजे तरुण स्त्री असा जरी अर्थ असला आणि मल्ल लोकांना स्त्रीचा सहवास वर्ज्य सांगितला तरी प्रमदाश्रम हाच बरोबर. कशावरनं? त्याचा मध म्हणजे अंगातली गरमी जिरवणारा व्यायाम पाहिजे. त्याचा मध जिरवण्या इतका व्यायाम त्यांनी करावा. प्रमद आश्रम, लेखकांनी प्रमदाश्रम लिहिला, मी आधी तो दुरुस्त केला प्रगदाश्रम, मग कळलं मला की नाही तो प्रमदाश्रमात आहे. तर हे बारकावे समजण्यासाठी संस्कृतचा मूळ ज्ञान पाहिजे. तुमच्याजवळ अमरकोश, व्युत्पत्तीकोश, शब्दकोश हे सगळे जवळ पाहिजे. आणि याचा पदोपदी मला अनुभव आला ज्यावेळेस मी संपूर्ण पाराशर संहितेचं भाषांतर करून ठेवलेलं आहे. अजून प्रकाशन व्हायचं आहे, पण ते तयार आहे. आता महर्षींनी पराशर संहितेमध्ये संपूर्ण ज्योतिषशास्त्र लिहिलं. कुंडली कशी लिहावी, कशी वाचावी, त्याचे अर्थ कसे करावे, फलित कशी सांगावीत, नियम काय, अपवाद काय, हे सगळं 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 सांगताना कधी कधी ते एकाच शब्दासाठी अनेक शब्द वापरले. उदाहरणार्थ गुरु, गुरु ग्रह याच्यासाठी पराशर महर्षींनी कधी ते गुरुला जीव हा शब्द वापरतात, कधी ते बृहस्पती शब्द वापरतात, तर कधी गुरु हा शब्द वापरतात. मग आता हे सांगा की महर्षींनी एका गुरुग्रहाला हे 3-3 शब्द का वापरले? त्यांना काय की मला किती वेगवेगळे शब्द येतात, माझी डिक्शनरी किती मोठी आहे, शब्दसंग्रह किती व्यापक आहे, हे त्यांना सांगायचं नव्हतं. पण असं असताना ते जेव्हा त्या गुरुग्रहासाठी कधी जीवन हा शब्द वापरतात, कधी बृहस्पती वापरतात, कधी गुरु हा शब्द वापरतात, त्या श्लोकाचा अर्थ लावताना बारकाईने विचार करायला पाहिजे. गुरुचं कारकत्व काय? गुरु ग्रहामुळे काय काय बघितलं जातं कुंडलीत? विद्या, ज्ञान हे गुरुचं कारकत्व आहे. ज्याच्या कुंडलीतला गुरु पंचम स्थानाशी चांगले योग करत असेल तर तो गुरु विद्या आणि ज्ञान देतो. ज्याचा गुरु त्याच पंचम स्थान हे संततीसाठी सुद्धा बघतात. तोच गुरु ज्यावेळेस पंचम स्थानाशी चांगला योग करत असेल त्याला त्यांनी जीव म्हटलेला आहे. तर कधी ते जीव म्हणतात, कधी गुरु म्हणतात, कधी बृहस्पती म्हणतात. बृहस्पती शब्द वापरला तर समजायचं हा त्याच्या विद्या शब्दासाठी, त्याचं विद्या कशी चांगली असेल, त्याचं ज्ञान कसं चांगलं असेल जातकाचं, याबद्दल ते महर्षी लिहित आहे. त्याने जर जीव शब्द वापरला, आता जीव म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण गुरु ग्रहावरती मिथेन वायूचं अस्तित्व आहे. आणि जगातली जीवोत्पत्ती पहिला जीव जो निर्माण झाला तो गुरु ग्रहावर निर्माण झाला. कसा? तिथे सुद्धा प्रचंड विजेची वादळं झाली. त्या विजांच्या स्फोटामधून त्या मिथेन वायूचं पृथक्करण झालं. त्या पृथक्करण होऊन तिथे एक पहिला जीव उत्पन्न झाला आणि तोच जीव आसमंतात फिरत असता असता पृथ्वीच्या संपर्कात आल्यावर पृथ्वीवर पहिला जीवाणू निर्माण झाला. हे त्या काही त्या महर्षींना माहीत होतं. म्हणून आपल्या कुंडलीतला संतती योग याबद्दल जेव्हा महर्षींना काही श्लोक लिहायचे आहेत, काही भाष्य करायचे आहेत, काही योग सांगायचे आहेत, नियम सांगायचे आहेत, त्याचे अपवाद सांगायचे आहेत, तेव्हा महर्षी त्याला जीव म्हणतात. जेव्हा ज्ञान आणि विद्या या संबंधित त्या महर्षींना काही सांगायचं असेल त्यावेळेस ते त्याला बृहस्पती म्हणतात. आणि ज्यावेळेस एखाद्या गोष्टीची वृद्धी ही सुचवायची असेल, जसं 6ठ स्थानात जर गुरु असला तर तुम्हाला मेदवृद्धी होऊ शकते, डायबिटीसची शक्यता असते, स्थूलपणा वाढू शकतो. हे सर्व जेव्हा त्यांना सुचवायचं असतं तेव्हा ते त्याला गुरु म्हणतात. गुरु म्हणजे मोठं. जेव्हा तुम्हाला वृद्धी सुचवायची आहे तेव्हा महर्षींनी त्याला गुरु म्हटलं. ज्ञानासंबंधी बोलायचं असेल तेव्हा ते त्याला बृहस्पती म्हणतात, कारण देवांचा हा बृहस्पती.
आणि संतती काळातल्या असे अर्थ सांगायचे असतील तेव्हा ते त्याला जीव म्हणतात. त्या महर्षींनी हे जे वेगवेगळे शब्द एकाच गुरुग्रहासाठी वापरले, हे तर मी फार एकच छोटं उदाहरण सांगितलं. तर असं असताना हे अनेक शब्द सांगणं, हे त्यांची काही शब्दाची, त्यांना स्वतःचा शब्द भांडाराचं प्रदर्शन करायचं नव्हतं. याच्यासाठी आपल्याला कळायला पाहिजे की या श्लोकात महर्षींनी गुरु का वापरला आणि जीव का वापरला. नुसतं भाषांतर, शब्दशः भाषांतर करून त्याचा जो मूळ मूळ अर्थ आहे तो आपल्याला उमगत नाही. याच्यासाठी मूळ तुम्हाला संस्कृतचं थोडं तरी ज्ञान पाहिजे. आणि याच्यासाठी मगाशी मी बोललो की तुमच्याजवळ अमरकोश पाहिजे. अमरकोश म्हणजे काय? एकाच शब्दाचे अनेक समानार्थी अर्थ शब्द त्या अमरकोश या ग्रंथात सापडतात. व्युत्पत्ती कोश पाहिजे. हा शब्द तयार कसा झाला? प्रचलित शब्द एकदम होत नाही. शब्दाला अनेक प्रकारे मूळ धातू असतो, धातूतून व्युत्पत्ती तयार होते, त्याला रूढ अर्थ येतो, नंतर सरळ अर्थ येतो, व्यंगार्थ येतो, लक्षणार्थ येतो. शब्दाला अनेक प्रकारे अर्थ प्राप्त होत असतात. आपण एखाद्याला तो फार शहाणा आहे म्हणतो. आता या एका वाक्यातही दोन अर्थ नाही आहेत का? एखाद्याला शहाणा आहे म्हणताना ते एक तर कौतुकही असतं किंवा व्यंग अर्थाने आपण म्हणतो तो खूप शहाणा आहे. तर असे शब्दांचे अर्थ समजण्यासाठी, ती भाषा समजण्यासाठी, त्या शब्दातील मूळ अर्थ कळण्यासाठी तुम्हाला संस्कृतचं प्राथमिक ज्ञान, व्युत्पत्ती, की भाषेचे प्रकार, हे सर्व येण्यासाठी आणि शब्दांचे अनेक अर्थ सांगणारा अमरकोश, व्युत्पत्तीकोश हे तुम्हाला माहिती पाहिजे. तसंच आज आधुनिक शास्त्रज्ञांनी सुद्धा मान्य केलं आहे, संस्कृत ही भाषा अशी कॉम्पॅक्ट, गूढ आणि सूक्ष्म आहे की संगणकाचा प्रोग्राम म्हणजे आज्ञावली आपण म्हणूया, ती लिहिण्यासाठी इतर कुठल्याही भाषेपेक्षा जर तो प्रोग्राम संस्कृत म्हणून लिहिला तर तो अतिशय परिपूर्ण होतो आणि अतिशय थोड्या शब्दात, थोड्या अक्षरामध्ये हा संगणकाचा प्रोग्राम किंवा आज्ञावली तयार करता येते. याच्यासाठी सर्वात उत्तम भाषा कुठली हे संगणक शास्त्रातले विद्वान सांगतात. याच्यासाठी संस्कृत हीच भाषा सोयीची आहे. आणि असं असताना आपण संस्कृत पासून दूर जावं हे कितपत बरोबर आहे? आणि आपल्याला शिकायचं आहे ज्योतिष, जे ज्योतिषाचे सर्व ग्रंथ मूळ संस्कृतातच आहे, या ज्योतिषाचे सर्व ग्रंथ गणितावर आधारित आहे, हे शिकायचं. आणि आम्ही म्हणायचं की आम्हाला संस्कृत नसलं तरी चालेल, संस्कृत ही डेड भाषा झाली, किंवा मी ChatGPTच्या आधारावर राहीन, त्याचे भाषांतर करेल, गुगलमध्ये बघेन. याला अर्थ नाही. गुगलमध्ये लिहिणारे आणि ChatGPT मध्ये लिहिणारे, माझा विषय तोच असल्यामुळे मला ते चांगलं माहिती आहे की गुगल आणि ChatGPTला सुद्धा कसं फिरवतायत हे मी सांगू शकतो. तो विषय माझा वेगळा आहे, इलेक्ट्रॉनिक्स विषयात मी आहे, त्यामुळे मी तेही सांगू शकतो. त्याच्यातही लिहिणारी शेवटी आपणच माणसं आहोत. तर त्यामुळे त्याच्यावर अवलंबून न राहता मूळ ही भाषाच आपल्याला यायला पाहिजे. आता मगाशी मी चंद्र सूर्याचा उल्लेख करताना अमावस्या शब्द वापरला. आता अमावस्या शब्दात ते 3 प्रकार आहेत. फारसे लोकांना माहिती नाही. अमावस्या, वस्य म्हणजे एकत्र राहणे, अम म्हणजे सोबत सोबत, हा एक सरसकट अर्थ झाला. आता अमावस्याचे एक प्रकार आहे सिनीवाली अमावस्या. सिनीवाली म्हणजे काय? आणि एक कुहू अमावस्या, हे 2 प्रकार आहेत. त्यातली कुठली अमावस्या असताना काय घटना होईल याच्यावर सुद्धा कुंडलीचं प्रेडिक्शन असतं. आणि ते आपण न बघता नुसतं अमावस्या बघितल्या की लगेच आपलं प्रेडिक्शन होतं आणि आपण ते सांगून टाकतो. तर शास्त्रामध्ये अमावस्येचे प्रकार देताना कुहू आणि सिनीवाली हे 2 प्रकार दिले. सिनीवाली म्हणजे काय? आता सिनीवाली शब्द म्हटला, पटकन एखाद्याला वाटेल की हा हिंदी शब्द असावा. हा हिंदी शब्द नाही आहे. सिनीवाली हा संस्कृत शब्दच आहे. त्याचं असं व्युत्पत्ती अशी आहे, सा दृष्टेंदू इति सिनीवाली. दृष्टेंदू म्हणजे ज्या अमावस्येत चंद्र दिसण्याची थोडी शक्यता आहे, अमावस्या दिसली झाली, चंद्र रवी युती झाली आणि लगेच चंद्र दिसला, इंदू म्हणजे चंद्र, सा दृष्टेंदू इति सिनीवाली.
म्हणजे इंदू म्हणजे चंद्र आणि वाली म्हणजे वलयांकित, चंद्राने वलयांकित असलेला सूर्य ही सिनेवाली अमावस्या. आणि कुहू सा नष्टेंदू कला इति कुहू, ज्या चंद्राची कला पूर्ण संपलेली आहे असा चंद्र जेव्हा सूर्याच्या योगात येतो त्यावेळी जी अमावस्या आहे ती कुहू अमावस्या. आता हे दोन प्रकार, कारण या दोन्ही प्रकारांचे भेद फलित सांगताना गृहीत असतात आपल्याला. त्या दोन प्रकाराच्यामुळे पण ते न बघता नुसतं एका राशीत चंद्र सूर्य दिसले ते आपण म्हणतो ही अमावस्या आहे. ही अमावस्या नेमकी अष्टमात असली, षष्ठात असली की आपण म्हणतो की आता याचं काही खरं नाही, अष्टमात अमावस्या आहे, षष्ठात अमावस्या आहे म्हणजे याचं आरोग्य ठीक नाही. अमावस्या अष्टमात आली किंवा अमावस्येची दृष्टी अष्टमावर असली की आपण लगेच म्हणतो की याचं आता काही खरं नाही आयुष्याचा. किंवा लग्नात असली तरी म्हणतो एकूण या व्यक्तीचं सारांश कुंडलीचा काही अर्थ नाही. पण तसं नाही, ती अमावस्या जर सिनेवाली असली, सा वलयांकित इंदू, तर मग ते फलित बदलेल. कुहू असली तर ते फलित बदलेल. तर त्याच्यामुळे मूळ ग्रंथातले नियम वाचताना ते अमावस्या तर खरंच, पण सिनेवाली आहे का कुहू आहे हा फरक आपल्याला कळायला पाहिजे. आणि याच्यासाठी पुन्हा ते संस्कृतचं महत्व आहे. आता अजून मी एक तुम्हाला काही कतपयादी नावाची एक ज्योतिष शास्त्रामध्ये भाषा आहे. ती गणित, संस्कृत आणि आपले पुराणातले अनेक प्रचलित शब्द यांच्यापासून तयार केलेली कतपयादी नावाची भाषा. याच्यात गणिताचंही महत्व आहे, संस्कृतचंही महत्व आहे. आता या कतपयादी भाषेचं मी तुम्हाला काही थोडक्यात उदाहरण देतो किंवा आधी दुसरं सांगतो. खवेदांश कुंडली आपण आता पाठ करतो. कुंडलीचे 40 प्रकार सांगितलेले आहेत आपल्याकडे. म्हणजे लग्न कुंडली, त्याच्यानंतर चंद्र कुंडली, सूर्य कुंडली, गुरु कुंडली, हे सगळं नवांश कुंडली करतो. त्याच्यानंतर अजून सूक्ष्म कुंडल्या करता 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 आपण खवेदांश, भांश कुंडली असे काही शब्द आहेत. आता खवेदांश असं जर तुम्हाला म्हटलं तर काय, मग ते काय पाठांतर करत बसणार का तुम्ही की खवेदांश कुंडलीमध्ये असं असं इतकं इतकं कुंडलीचे भाग करायचे. तर ख म्हणजे आकाश आणि वेद म्हणजे काय, वेद किती आहेत सगळ्यांना माहिती, 4 वेद. ख वेद अंश कुंडली. आता ही जी कतपयादी भाषा आहे ही कतपयादी भाषा इथे येते. तुम्ही जर पाठांतर करायला बसाल तर तो ग्रंथ एवढा मोठा आहे, त्या संस्कृतमध्ये आहे. मुळात संस्कृत समजत नाही, वाचता येत नाही, वाचलं तर समजत नाही. अशा याच्यात तो ग्रंथ पाठ करण्यापेक्षा तो जर अशा पद्धतीने समजून घेतला, संस्कृतचं आणि गणिताचं प्राथमिक ज्ञान घेऊन, तर ख वेदांश कुंडली या एका शब्दाचा अर्थ उलगडून दाखवतो. ख म्हणजे आकाश, आकाश म्हणजे पूर्ण पोकळी शून्य. वेद किती, 4. आता ही गणिताची पद्धत आहे. एकम दहम शतम आपण कसं लिहितो, आपण वाचताना असं वाचतो पण लिहिताना खऱ्या अर्थाने उलट लिहितो. ख म्हणजे आकाश, आकाशाचं शून्य लिहायचं एकम स्थानावर उजव्या बाजूला. आणि वेद म्हणजे 4, पण 4 लिहायचे इकडे डाव्या हाताला, म्हणजे 4च्या पुढे शून्य म्हणजे 40. तर खवेदांश कुंडली म्हणजे एका अंशाचे 40 भाग करायचे आणि त्यापासून तयार झालेली कुंडली म्हणजे खवेदांश कुंडली. हे पाठांतर करण्यापेक्षा याच्यातला हा मूळ नियम गणित आणि संस्कृत आणि कतपयादी भाषा यांच्या आधारे तुम्ही समजून घेतला तर हे चटकन समजेल. दुसरा शब्द सांगतो, भांश कुंडली. भांश, भा म्हणजे काय, भा म्हणजे तेज, तेज म्हणजे नक्षत्रांचं तेज. आणि अंश कुंडली, आता नक्षत्र किती असतात, 27. म्हणजे एका अंशाचे जर 27 भाग केले तर ती जी सूक्ष्म कुंडली तयार होईल ती भांश कुंडली. या पद्धतीने हे विविध शब्द त्या पराशर संहितेत म्हणा किंवा प्राचीन ज्योतिष ग्रंथात लिहिलेले आहेत. आणि ते समजण्यासाठी म्हणून आपल्याला संस्कृत आणि गणिताचं माहिती पाहिजे. आता विविध शब्द येतात, तर ज्योतिष ग्रंथात अनेक शब्द येतात. अपोक्लिम स्थान, स्थान, आणि आपण त्यांच्या व्याख्या पाठ करत असतो.
आता व्याख्या पाठ करून करून किती करणार आहात तुम्ही? तर आपो क्लिम, पण फरक या स्थानांचे जर मूळ अर्थच समजले तर तुम्हाला पाठांतर वाचेल. आपोक्लिम म्हणजे काय? कुंडलीतलं 3रं, 6वं, 9वं, 12वं या स्थानांना म्हणतात आपोक्लिम. आता याचं रहस्य काय? तर याच्यावरनं आपण कुंडलीचं निरीक्षण करतो. आपोक्लिम स्थान कसं आहे, पणफळ स्थान कसं आहे. आप म्हणजे पाणी. पूर्वीच्या काही प्रवासाची साधनं कमी होती. इथून थोडंसं पुढे गेलं, एखादी नदी ओलांडली की झाला प्रवास. आता प्रवासासाठी कुंडलीमध्ये 3, 6 आणि 9 आणि 12 हे 4 स्तंभ झालेले आहेत. आता 3रं नंबरचं स्थान हे कशासाठी असतं? 3रं स्थान हे सहसा पराक्रम स्थान, म्हणजे ज्याच्या 3ऱ्या स्थानात आता अपोक्लिमचा अर्थ काय? अप म्हणजे पाणी आणि क्लिम म्हणजे भिजणे. म्हणजे प्रवास करताना आपण थोडंसं भिजून गेलो म्हणजे नदी ओलांडली की झाला प्रवास. म्हणून अपोक्लिम स्थान म्हणजे प्रवास स्थान 3रं, 6वं, 9वं, 12वं. तर या व्याख्या पाठ करताना किंवा मूळ ज्योतिष ग्रंथातले नियम वाचताना अपोक्लिम बघताना जर तुम्ही 3ऱ्या स्थानात अपोक्लिम म्हटलंय, याचा अर्थ 3ऱ्या स्थानात अमुक पद्धतीचे जर योग असतील तर अपोक्लिम. तर म्हणजे 3ऱ्या स्थानातला प्रवास काय सुचवतो? पराक्रम स्थान. म्हणजे मनुष्य त्याच्या करिअरसाठी कुठे कुठे प्रवास करेल 3ऱ्या अपोक्लिम मधनं ठरवायचं. 6वा म्हणजे आईकडून जवळचे असलेले जे नातेवाईक ते 6व्या स्थानात असतात. 6व्या स्थानात जर अपोक्लिमचे योग असतील तर आईकडच्या नातेवाईकांसंबंधात किंवा तुमच्या आजारपणासाठी, कारण 6वं स्थान आजारपणासाठी असतं, त्याच्यासाठी तुमचा प्रवास येऊ द्या. 3रं स्थान 9वं. 9वं म्हणजे भाग्यस्थान. 9व्या स्थानामध्ये तुमच्या तसे जर प्रवासाचे योग असतील तर त्याचा अर्थ होतो तुमच्या 9व्या स्थानातील जे अपोक्लिम आहे तर याच्यामुळे तुमचं भाग्योदय होईल. आणि 12वं स्थान हा एक तर परदेश प्रवास असतो, यावरून सांगितलं जातं. म्हणून 3, 6, 9, 12 अपोक्लिम स्थान म्हटल्याबरोबर अपोक्लिमचा अर्थ प्रवास हा मूळ अर्थ माहिती पाहिजे. नुसते नियम पाठांतर करून होणार नाही. आता पण फरक हे स्थान. पण म्हणजे काय? पण म्हणजे कॉइन. चाणक्याच्या अर्थशास्त्रात पासून हा शब्द आहे पण. आपल्याकडे आजही पणन केंद्र आणि व्यापारी केंद्र या अर्थाने पण हा शब्द वापरतो. पण म्हणजे कॉइन. तर पणस्थान म्हणजे ज्याच्यावरून आपण अर्थप्राप्ती व्यक्तीला किती होईल हे प्रेडिक्शन सांगतो. पणस्थान काय आहे? 2, 5, 8 आणि 11. द्वितीय स्थान, 5वं स्थान, 8वं स्थान, 11वं. द्वितीय स्थान म्हणजे तुम्हाला चालून आलेली संपत्ती, सहज आलेली घरातली संपत्ती किती हे 2रं स्थान. पंचम स्थानातून जे पणफळ स्थान आहे ते तुम्हाला तुमच्या शिक्षण आणि विद्येतून तुम्ही स्वतःच्या याने किती मिळवणार हे पंचमावरून बघायचं. 8वं स्थान हे पुरातन स्थान, म्हणजे किंवा तुम्हाला वारसा हक्काने, पुरातन याने किंवा चुकीच्या मार्गाने मिळणारी संपत्ती ही 8व्या स्थानावरून. आणि 11वं स्थान हेही पणफळ म्हटलेलं आहे. ते म्हणजे लाभस्थान. त्याच्या आधीच कर्मस्थान 10वं आहे. त्याच्यानंतर होणारं त्याचं जे द्वितीय म्हणजे 11वं. म्हणजे तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला किती पैसे मिळणार, तुमची अर्थप्राप्ती किती होणार हे 11व्या पणफळ स्थानाने सांगितलं जाईल. या पद्धतीने तुम्हाला शेकडो उदाहरणं आणि शेकडो शब्दांचे अर्थ या पद्धतीने तुम्ही व्याख्या जर केली तर तुम्ही जे भाकीत करता कुंडली घेऊन आणि मूळ नियमदेव ग्रंथातले वाचलेले असतात त्या ग्रंथांचे नियम आठवून त्यांचा संस्कृतच्या अर्थाने काय नेमका अर्थ होतो हा जर लावायची सवय लावली तर तुमचं भविष्य, तुम्ही केलेलं भाकीत सहसा चुकत नाही. नाही तर दिसलं कुंडली टाकला नियम, असं होत नसतं. मूळ नियम समजून घ्यायचे असतात. भाषांतरावर अवलंबून राहू नका. ते भाषांतरासाठी मूळ तुम्हाला ते शब्दांचे अर्थ मगाशी सांगितले, सरळ अर्थ, लक्षण अर्थ, व्यंग अर्थ, रूढ अर्थ हे सगळ्यांची जाणीव असण्यासाठी तरी तुम्हाला या संस्कृत भाषेचं
प्राथमिक ज्ञान असलं पाहिजे. त्याच्यासाठी अमरकोश, व्युत्पत्तीकोश, चांगले शब्दकोश, संस्कृत ते मराठी हे तुमच्याजवळ असले पाहिजे आणि ते वाचायची सवय पाहिजे. प्रत्येक गोष्ट गुगलवरनं मी स्वतः सुद्धा करतो. ChatGPTचाही भरपूर वापर करतो. पण ते करण्यापूर्वी माझं हे प्राथमिक तयार असल्यामुळे मला त्याच्यातल्याही चुका नजरेत येतात. ते काय चुकलेले आहेत आणि त्या चुका जेव्हा काढतो, तेव्हा माझं सहसा पुढचं रीडिंग चुकत नाही. हे ज्योतिषासाठीच नाही, कुठल्याही विषयासाठी आवश्यक आहे. गणित आणि संस्कृत या 2 गोष्टी तुम्हाला यायलाच पाहिजे आणि लवकरच मी माझा ते शतसूत्री हा ग्रंथ तयार करतोय. त्याच्यामध्ये मी 100 सूत्र तयार केली आहेत गणिताची, जी ज्योतिषाला आवश्यकता आहे. म्हणजे चटकन आपण कुंडलीवरनं घेऊन आपण पंचांग न वापरता कुंडली लेखन करता आलं पाहिजे. कुठलीही तारीख, कुठलीही वेळ दिली तरी ते करता आलं पाहिजे. त्या ग्रहां तसंच अमरावतीला तयार केलेली कुंडली, मुंबईची कुंडली, पुण्याची कुंडली याच्यात फरक असतो. कारण प्रत्येक ठिकाणचे चंद्रोदय, सूर्योदय, ग्रहांचे उदय, अस्त हे भिन्न असतात आणि हे भिन्न असण्यासाठी त्या कुंडलीत पंचांगातल्या वेळा पंचांग ज्या गावाला तयार झालेलं आहे, उदाहरणार्थ राजंदेकर पंचांग हे सोलापूरचं असेल, त्याच्यातल्या वेळा मला असं वाटतं मुंबईत हा बेस धरून केलेल्या असतात. पण आपण राजंदेकर पंचांग वापरायचं नागपूरला, अमरावतीला असं नाही चालत. तर त्या पंचांगातल्या वेळेचा संस्कार अमरावती, नागपूर किंवा आपल्या शहरामध्ये कसा बदल करून घ्यायचा, हे प्राथमिक ज्ञान होण्यासाठी सुद्धा तुम्हाला ते गणित अर्थात पंचांगात हे सगळं दिलेलं असतं. हे मूळ समजायला पाहिजे आणि हे जर समजलं नाही तर तुम्ही कितीही कुंडली केली, कितीही त्याचं रीडिंग करायला जाल, तर तुमचं जे चुका होतात ते कारण तुम्ही ते मूळ संस्कृत आणि गणिताकडे दुर्लक्ष केलेलं आहे, यामुळे होतात. आणि याच्यासाठी गणित, संस्कृतचं प्राथमिक ज्ञान हे सर्वच विषयांना आवश्यक आहे आणि आपण इतर विषयांना सध्या सोडून देऊ. कारण आपण ज्योतिष ग्रुप संबंधी बोलतोय, तर ज्योतिषांना याचं आवश्यक आहेच. गणित आणि संस्कृतचं महत्व या अर्थाने मी बोललो. आता 2 मिनिट शिल्लक आहे. कुणाला चटकन काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारा. कोणाला काही शंका आहे का? काही शंका नाही आहेत सर. अतिशय ठीक आहे. मार्मिकतेने आणि तळमळीने तुम्ही शिकवलेलं आहे. म्हणजे बरं, बरं. ज्योतिषशास्त्र आम्ही शिकतो, आपण ज्योतिषशास्त्र पुस्तकात शिकतो, त्याच्यापेक्षा तुम्ही अतिशय तळमळीनं संस्कृताचं महत्व आणि गणिताचं महत्व हे तुम्ही विशद केलेलं आहे. आता या लेक्चरला सगळे ज्योतिषी आहेत, म्हणजे ज्योतिषाचा अभ्यास करणारे आहेत. त्यांनाही संस्कृताचं महत्व आणि गणिताचं महत्व त्यांना समजलं असेलच. आणि जेव्हा त्यांना समजेल तेव्हा ही व्याख्यान आम्ही आयोजित केल्याचं सार्थक झाल्यासारखं होईल सर. बरोबर, तरच उपयोग, खरी गोष्ट आहे. धन्यवाद सर. माझ्या एका विनंतीला मान देऊन तुम्ही आलात. यापूर्वी 2 वेळा मी तुमच्यासाठी प्रयत्न केला, तुम्ही तुमच्या वेळाअभावी तुम्ही आला नाहीत, पण ह्या वेळेला आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आभार आभार. धन्यवाद. मलाही संधी उत्तम मिळाली, माझंही थोडं रिव्हिजन झाली. यामुळे काय हा विषय आपण बाजूला टाकून देतो, वेळ 4 दिवसाचं काम झालं की असं होतं. धन्यवाद. धन्यवाद. एक संस्कृत हा विषय तसा खूपच हे आहे आणि ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणाऱ्याला संस्कृत श्लोक यायलाच पाहिजेत. आजकालचे जे काही ज्योतिषी आहेत तर संस्कृतचा गंध नाहीये, तात्काळ अभ्यास करायचा आणि हे अशा गोष्टी चाललेल्या आहेत. तर तिन्ही प्रकारचे लोक आपण पाहतोच आहे आता. हौसे नवसे गवसे सगळीकडेच असतात. ज्योतिषशास्त्र पण त्यात आहे असं म्हटलं तरी चालेल. तर धन्यवाद सर. एक वेगळा विषय, अभ्यासात्मक विषय आपण घेतला की साध्या साध्या गोष्टी पत्रिका ठरवताना गुरुच्या स्थानावरून आपण सांगू शकतो त्यांचा साल वगैरे. या गोष्टी आपण खूप छान सांगितल्या. अभ्यास करताना अपोक्लिम स्थान, पणफर स्थान हे आम्हाला शिकवलंय, पण बऱ्याच लोकांना का म्हणतात त्याची व्याख्या संस्कृतापासूनच झालेली आहे हे देखील माहिती नसेलच. आज तुम्ही त्याची माहिती सगळ्यांना करून दिली तर त्याबद्दल मी पण आपले धन्यवाद देते आणि आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात, आपला अमूल्य वेळ दिलात आणि एक वेगळा विषय सर्वांच्यासाठी उपलब्ध करून दिला, तर त्याबद्दल मी धन्यवाद
देते. आणि आज सर्व उपस्थित लोकांचे देखील ज्योतिष शास्त्रातील तज्ञ मंडळीच आहेत, तर सर्वांना आज इथे त्यांची उपस्थिती होती, तर त्याबद्दल मी देखील आभार मानते, धन्यवाद देते. आणि भेटूया असाच एक वेगळा विषय, दर गुरुवारी वेगवेगळे वक्ते वेगवेगळा विषय हो. येतात आणि सर्वसामान्य ज्योतिष अभ्यासक तर आहेत, परत काही कठीण गोष्टी पण असतात ज्या लोकांपर्यंत अभ्यासक व्यक्तींपर्यंत पोहोचवणं महत्वाचंच असतं. तर त्या बरोबर. एक छोटीशी संधी म्हणून आम्ही हा कार्यक्रम करतो आहे. आवश्यकता आहे या कामाची, या हो, कार्याची. धन्यवाद सर. ज्योतिषाच्या व्यतिरिक्त हा. काही वेगळे विषय हाताळायचे विचारात आहेत. मागच्या वेळेला एक 2 डॉक्टर आणि डॉक्टर का फॅमिली डॉक्टर का असावा याच्यावर सुद्धा बरं. व्याख्यान त्यांनी दिलं. हो. त्याच्यानंतर एक ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं उतार वयात होणारे हाडांचे विकार. हो. आता एक मुंबईचे स्त्री रोग तज्ञ आहेत, वय वर्ष हा. 65-70च्या घरात असेल त्या ताईंचं, डॉक्टरांचं. मी त्यांना विनंती केलेली आहे की स्त्री रोग आणि स्त्रींचे आजार याच्यावर त्यांनी व्याख्यान द्यावं. पण त्या काय बोलतात मला, त्या म्हणतात माझ्याकडे सध्या वेळ नाही आहे. बर. म्हणलं जेव्हा वेळ असेल तेव्हा मला सांगा, मी तुमच्यासाठी एक दिवस एक गुरुवार ठीक आहे म्हणे. ते सारख्या अमेरिका इकडे तिकडे व्याख्यान द्यायला जात असतात. ते एक बरोबर. वेगळा म्हणजे एक सामाजिक बांधिलकी बांधायचा उद्देश ही व्याख्यान मला मी आणि सुत्रावे त्यांनी आयोजित केली सर. एका चांगला एका गुढीपाडव्याला सुत्राताईंचा फोन आला शुभेच्छा द्यायला. सर मला असं असं करायचं का, त्या दिवसापासून सुरुवात झाली. तर ह्या गुढीपाडव्याला 1 वर्ष झालं सर हे व्याख्यान मला चालू करून. आता आम्हाला कॉम्प्युटरचं अजिबात ज्ञान नाही, दोघांना नाही, मला तर त्याहून नाही. मग हा अक्षय चिंचवणकर आहे, याला सांगितलं तू मदत करशील का, तो एका पायावर तयार झाला. तो गेले 1 वर्षापासून आम्हाला विना मोबदला पूर्ण कॉम्प्युटरची कामं तो सगळी करतो. आजचं जर रेकॉर्डिंग केलं असेल ना तर मला ते झालं, रेकॉर्डिंग आहे, रेकॉर्डिंग झालेलं आहे सर. रेकॉर्डिंग हो. एडिट झालं की मी तुमच्या व्हॉट्सअपला त्याला सांगतो पाठवून द्यायला. अगदी. त्याशिवाय आध्यात्मिक पण काही लेक्चर झालेले आहेत, जसं की गुढीपाडवा, रामनवमी, दिवाळी हो. पूजा. तज्ञ मंडळी नाशिक वरूनचे आले होते, तर त्यांनी देखील आपल्याला जे ज्ञान आपण सहजासहजी मिळत नाही, गुगलवर सर्च केल्यावर पण काही गोष्टी मिळत नाहीत, जसं आज तुम्ही दिलं आम्हाला ज्ञान, तशा गोष्टी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणं हे महत्वाचंच आहे. धन्यवाद सर, आज तुम्ही आमच्याकडे आलात. आपला मनापासून धन्यवाद सर. मनापासून धन्यवाद. तर ठीक आहे. वेळ झालेली आहे. आभार थांब. प्रदर्शन करते आणि आजची मीटिंग संपली आहे असे मी जाहीर करते. सर्वांना परत ठीक. एकदा धन्यवाद.